कोणकोणत्या गावामध्ये त्यानं गुलाल घेतलेला आहे मैदान, पण असं कोणतं एखादं मैदान आहे का त्या मैदानामध्ये की याचा एक कामगिरी मला अविस्मरणीय आहे? आम्ही मित्रमंडळी असेल तरच हे क्षेत्र होऊ शकतं. पहिली गोष्ट मित्रमंडळ एकटा कोणीच गाडी पळवू शकत नाही कुठेही असले तरी. तुमचं बाबूजी कैलास जाधव, सुभाष पवार, देवदास लोक. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण सडावाघापूर या मैदानावर आलेलो आहे आणि त्या मैदानावर सचिन मोहिते आवडे हे आपल्या समोर आहेत. तर ते पाटण तालुका बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. तर आता आपण त्यांच्यापाशी जाणार आहे आणि त्यांना काही आपण ह्या मैदानाविषयी माहिती विचारणार आहे. तर चला मग. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मला. सचिन मोहिते आवडे. आवडे, किती वर्ष झाले या बैलगाडीमध्ये तुम्ही? तरी 15-17 वर्ष झाली की. 15-17 वर्ष झाली. हो. तुम्हाला हे उपाध्यक्ष पद दिले तालुक्याचं, काय जबाबदारी तुम्ही पार पाडता यामध्ये? काय बऱ्यापैकी समजा तालुक्यात कुठं मैदान झालं, काय कागदोपत्री अडचण आली किंवा कुठं गाड्यांच्या निकालावरनं कुठं काय झालं तर बऱ्यापैकी वादिवाद आपण मिटवायचं काम करतोय. आणि मला एक सांगा, आता हे जे बैलगाडी आता हे मैदान आपलं सडावाघापूरला आहे त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने योगदान इथं दिलंय? काय आता फाटी आता पावसाळ्यात म्हणजे बंद होती. पावसाळ्यानंतर फाटी चालू वैयक्तिक मी आणि आमचे मित्र, आमचे तालुका प्रमुख विजय पाटील म्हणून आहेत, आम्ही दोघांनी चालू केलेली आहे. आता हे जो बैल पाठीमागे दिसतो त्याचं नाव काय? हे शिवा बैल आहे, हा माझा घरचा बैल आहे. हा, आदत घेऊन दुसरा घेऊन ओपनला सगळ्या गाड्यात पळतोय. काय याची गुलाल कुठे कुठे केलाय ना? काय गुलाल तसे गेल्या वर्षीचे एक 10 गुलाल आहे ती चालूला. काय बैल आता पळाला नव्हता, सुरुवात केली आता तशी. बिंजोडचा एक 10 मानकरी बिंजोडचा आता पाऊस चालू मध्ये. आज आता इथं पहिल्यांदाच राहिला, दुसरा घेऊन 1 नंबर केलाय. गावाचं नाव कळेल का कोणकोणत्या गावामध्ये त्यानं गुलाल घेतलेला आहे मैदानात? गुलाल तसा त्यानं पुणे भागात केलाय, सासवडला, वडकीला राहिलाय, बिंजोडला 1-4 वेळा राहिलाय. आता इकडे भागामध्ये गेल्या वर्षी तारायची एक मैदान झालं, तिथे एक राहिला होता. त्याच्यानंतर आता परत पावसाचा बंद होता. आता बिंजोडला अंगापूरमध्ये एक 4 ते 5 बिंजोड केले त्या. परत मुंबईला गेल्या वर्षी होता, मुंबईला एक 7-8 बिंजोडचा मानकरी आहे. आता संदीप म्हात्रे या नावानं गाडी मुंबईत पळवती, त्यांना दिला होता बैल आपण, बाहेरनं पळायचा दोन्ही खांद्यानं. तर मला एक दादा सांगा की आतापर्यंत तुम्ही बिंजोड भरपूर पळवल्या, बैलगाडी शर्यतीमध्ये पण तुम्ही 3 फेऱ्याच्या मैदान पण भरपूर पळवले, पण असं कोणतं एखादं मैदान आहे का त्या मैदानामध्ये की याचा एक कामगिरी मला अविस्मरणीय आहे की त्यानं खरंच त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीनं नाव माझं कमवलं किंवा माझं नाव त्यानं ह्या बैलानं राखलं, असं एखादं मैदान आहे का? काय झालं, अंगापूरचं मैदान होतं आणि बैल आपण डावीनं बऱ्यापैकी पळवतो आणि असा प्रसंग आला की गाडी अंगापूरला मैदान होतं आणि गाडी लागली उजव्या साईडला आणि जोडीचा बैल पैरकरी आतनच पळणार होता. मग बैलाला अचानक खान बदलून उजवीनं बाहेरनं पळायला लागलं सीमीला आणि आटातटीनं बैलानं टाकाटाकीत सीमी पास केली. तिथं बैलानं म्हणजे मनच राखलं आमचं. त्यावेळेला गाडी कोणाची होती काय कडेला? गाडी शेजारी काहीतरी पुणे भागची गाडी होती, नाव काय लक्षात नाही. हा चालते. मग तुम्हाला या बैलाची मेन खासियत काय? मेन बैलाची खासियत म्हणजे बैलाला आदत असला आणि कितीही टॉपचा पळणारा जरी ओपनचा असला तरी बैलाची बाजू सेफ ठेवतो पहिल्यापासून. बैल कधी तासाला पाय लागून ज्यांना कितीही गतीचा खाली तळाचा बैल असला तरी आमचा बैल कधी तासाला सरकतच नाही. किती तळाचा बैल आमच्या बैलाला चालतो. आणि मला एक सांगा, आता ही तुमची जी सहकार्य मित्र मंडळी तुमच्या सोबत आहेत, तर या लोकांचं तुम्हाला कशा पद्धतीनं पाठिंबा आहे? आम्ही मित्रमंडळी असेल तरच हे क्षेत्र होऊ शकतं. पहिली गोष्ट मित्रमंडळ एकटा कोणीच गाडी पळवू शकत नाही कुठेही असले तरी. मित्रमंडळी पाहिजेच ना, खंबीर साथ यांची असते. तर नाव कळेल का तुमच्या सहकार्यांचे? सांगा नाव सांगा. शेतात उमेश जाधव, उमेश जाधव. तुमचं बाबूजी कैलास जाधव, सुभाष पवार, देवदास लोक. तर मित्रांनो, पाहिलं का अशा पद्धतीनं हिलगाडा मालक जे असतात त्यांच्या पाठीमागं देखील ही जी मुलं असतात ती खंबीरपणे साथ देत असतात आणि याचा परिणाम हा आपल्याला बघायला मिळतो की जिथं आपण कमी पडतो त्यावेळेला ही जी आपली सोबती असतात ती पूर्णपणे आपल्याला साथ देतात आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव करण्याचा एक आपला मानस ही लोक राखत असतात. त्यामुळं खरंच ह्या लोकांना देखील आपला सलाम की जेणेकरून बैलगाडा मालकांच्या पाठीमागे देखील ही खंबीरपणे उभे असतात. धन्यवाद.